पाक सीमेलगतच्या राज्यांच्या सीएम बरोबर बैठका झाल्यात। पीएम मोदी मुख्यमंत्र्यांसोबत आता संवाद साधणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला जाईल। आताची मोठी बातमी म्हणावी लागेल। एअर स्ट्राईक नंतर संपूर्ण देश आणि राज्य अलर्ट मोडवर आले आहेत। पाक सीमेलगतच्या राज्यांच्या या आता मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार। दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक पार पडणार आहे। सीमेलगतच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला जाईल। हीच 9 ठिकाणं का निवडली गेली आहेत? जैश ए मोहम्मदचा आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावरची ठिकाणं आहेत। मुरीद के हे आहे लष्कर ए तोयबाचं मुख्यालय जे उद्ध्वस्त करण्यात आलंय। सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे। गुलपूर ताबा रेषेपासून 35 किलोमीटर अंतरावर दूर आहे आणि हल्ल्यावेळी 80 दहशतवादी तिथे होते। दहशतवाद्यांचा अड्डा हा नेस्तनाबूत करण्यात आलाय। चौथा आहे लोकेशन सवाई। लष्कर ए तोयबाचा अड्डा हा सीमेपासून 30 किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि पहलगाम हल्ल्याला जबाबदार असल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय। पाचवं लोकेशन बिलाल जैश ए मोहम्मदचा हवाई तळ जे सीमेपासून 35 किलोमीटर दूर आहे आणि नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। कोटली हे 50 दहशतवादी त्या ठिकाणी त्यावेळी उपस्थित होते। बॉम्ब गोळ्याचं प्रशिक्षण केंद्र देखील कोटलीला मानलं जातं। 8वं लोकेशन सियालकोटे जे जैश ए मोहम्मदचा अड्डा सीमेपासून 8 किलोमीटर दूर आहे। 9वं लोकेशन आहे महमुना हिजबुल मुजाहिद्दीनचं हे प्रशिक्षण केंद्र आहे। सीमेपासून 15 किलोमीटर दूर आहे। भारताने सीमेपलीकडच्या हल्ल्याला आता प्रत्युत्तर दिलंय आणि ही कारवाई अत्यंत जबाबदारीने करण्यात आली आहे। दहशतवाद संपवण्यासाठीचं उचललेलं हे पाऊल असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते। पाकिस्तानने कायमच दहशतवाद्यांसोबत असलेले संबंध हे नाकारलेले आहेत, परंतु भारताने त्यांच्यावर स्ट्राईक करून पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याचं सिद्ध केलंय, असं ते म्हणाले। भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है।